जय हिंद फ्रेंड्स. त्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती. त्या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आज 43व्या भाग. आपण या करंट अफेअरच्या सिरीजच्या माध्यमातून रेग्युलर बेसिसवरती करंट अफेअर्स त्या ठिकाणी डिस्कस करतोय आणि त्याचबरोबर यालाच पॅरलल असलेली आपली एक पॉप्युलर सिरीज देखील आहे ज्याच्यामध्ये आपण MCQ प्रॅक्टिस त्या ठिकाणी करत असतो. आजच्या या एपिसोडमध्ये आपण 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी घडलेले जे काही करंट अफेअर्स आहेत तर त्याच्यावरती सविस्तर स्वरूपात चर्चा करणार आहोत. अर्थातच तुम्ही थंबनेल वरती बघत असाल, लोकसत्ता असेल, मटा असेल, सकाळ असेल किंवा काही इंग्लिश लिडिंग न्यूजपेपर आहेत ज्याच्यामध्ये द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आपल्या माहितीचा सोर्स म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा PIB ची जी वेबसाईट असेल तर त्याच्यावरून आपण ह्या न्यूज थोड्या कंपाईल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आधारे अप्रोच बेस्ड करंट अफेअर्स त्या ठिकाणी करतो. राईट. तो सुरू करूयात आजचं डिस्कशन. पहिली न्यूज आहे म्हणजे विकसित भारत. हे जे काही आपण म्हणतोय 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, विकसित भारत त्या ठिकाणी करायचा आहे. राईट. आपण त्याला अमृतकाल असा त्या ठिकाणी टर्म वापरलेली आहे 2022-2047 या कालावधीसाठी. बरोबर. या कालावधीत काय होतंय, इंडिया ॲट 75, इंडिया ॲट 100 अशी ही जर्नी आहे अमृतकालची. आणि विकसित भारतामध्ये AI-चं महत्वपूर्ण योगदान आहे. राईट. तर त्याच्या संबंधी एक IMFचा म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा रिसेंटली रिसर्च पुढे आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे AI जागतिक विकास दरामध्ये 0.8% वाढ करू शकते आणि भारताला जे काही डेव्हलप कंट्री व्हायचे आहे तर त्याच्यासाठी AI जे आहे तर ते महत्वपूर्ण ठरू शकते असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आता एकीकडे आपण ग्लोबली ट्रेंड असा बघतोय किंवा इंडियन मार्केटमध्ये पण ट्रेंड असा बघतोय की AI चे जसजसे नवीन व्हर्जन्स येत आहेत तर तसे त्याचा गंभीर परिणाम हा इंडियन जॉब मार्केटवरती आणि ग्लोबली पण जॉब मार्केटवरती त्या ठिकाणी होतात. आणि हे आपण गेल्या काही दिवसात अनुभवलं देखील की कशा पद्धतीनं नवीन AI चे व्हर्जन्स आले आणि त्याच्यानंतर शेअर मार्केट जे आहे तर ते कोसळलं किंवा त्याचा ह्यूज इम्पॅक्ट जो आहे तर तो एस्पेशली इंडियाच्या GDP मध्ये एक मेजर कंट्रीब्युटर अराउंड 56% म्हणूयात. म्हणजे 56% ओव्हरऑल सर्व्हिसेस आहेत पण त्याच्यामध्ये एक 24-25% कंट्रीब्युटर म्हणूयात आपण की IT क्षेत्र वगैरे आहे तर त्याच्यावरती मेजर इम्पॅक्ट जो आहे तर तो झालेला दिसतो. राईट. तो एकीकडं जागतिक विकास दर 0.8% वाढू शकतो हा मुद्दा आहेच. दुसरीकडं AI मुळे रोजगारांवर गदा येण्याची शक्यता आहे असं देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आता IMF न AI संबंधित 3 धोके जे आहेत तर ते या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत. तर त्याच्याकडे आपण वळूयात. असाही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की AI संबंधित खालीलपैकी कोणते 3 धोके IMF न आयडेंटिफाय केलेले आहेत किंवा त्याही पुढे जाऊन जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह ची प्रिपरेशन त्या ठिकाणी करतायत तर त्यांना पेपर क्रमांक 3 ला टेक्नॉलॉजी वरती AI वरती जर का प्रश्न आला तर त्याच्या अंतर्गत AI शी संबंधित हे 3 धोके असे व्हॅल्यू एडिशन मध्ये टाकता येऊ शकतात की हे ऍज पर IMF असं असं त्या ठिकाणी आहे आणि ह्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. राईट. त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असमानता. आणि हे जेव्हा कम्प्युटर आलेला होता, जेव्हा कुठलीही टेक्नॉलॉजी येते तेव्हा पण हे निर्माण होताना दिसतं की ज्या देशाकडं अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे आणि ज्या देशांकडं अशा प्रकारचं तंत्रज्ञान नाही, म्हणजे जे देश AI सक्षम आहेत तर त्यांना जास्त ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळतोय आणि जे देश कंपॅरेटिव्हली कमी AI सक्षम आहेत तर त्यांना त्या ठिकाणी कमी ऍडव्हान्टेज जो आहे तर तो मिळतोय आणि त्याच्यामुळे जगामध्ये असमानता जी आहे तर ती अधिक वाढेल. एका बाजूला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या माध्यमातून आपण ही ग्रोईंग इनइक्वॅलिटी कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पण दुसऱ्या बाजूला ही नवीन टेक्नॉलॉजी असमानता वाढवण्याची शक्यता आहे. हे फक्त जगापुरतं मर्यादित नसून आपण जर भारताचा जरी विचार केला
तरी भारतामध्ये ज्या पद्धतीनं डिजिटल टेक्नॉलॉजी ही डिजिटल डिव्हाइड निर्माण करते, की त्या टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस असणं किंवा ज्ञान असणं आणि ज्ञान नसणं यांच्यामध्ये, त्याच पद्धतीनं एआयचं ज्ञान असणं आणि एआयचं ज्ञान असणं यांच्यामध्ये अशा प्रकारे गॅप निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आपल्याला असं लक्षात येईल की भारतानं स्किल फॉर एआय रेडियनेस नावाचं कॅम्पेन जे आहे तर ते त्या ठिकाणी चालू केलेलं आहे, जे एस्पेशली इंडियन स्कूल्समध्ये टीचर्स असतील किंवा स्टुडंट असतील तर त्यांना एआयचं करिक्युलम शिकवण्याचा प्रयत्न करतोय, सो दॅट ते विद्यार्थी हे भविष्य सज्ज त्या ठिकाणी बनतील. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक स्टॅबिलिटीचा किंवा आर्थिक स्थिरतेचा. एआय वर नियंत्रण राहिलं नाही तर आर्थिक बाजारपेठेत मोठी खळबळ जी आहे तर ती एआय माजवू शकतं आणि त्याचा परिणाम हा देशांच्या आर्थिक स्थिरतेवरती होईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं म्हणणं आहे. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आपण चर्चा पण केला की एआय अर्थव्यवस्थेतील लोकांना त्यांचं स्थान मिळवून देण्यासाठी योग्य धोरण नसल्यास बेरोजगारी जी आहे तर ती वाढू शकेल. राईट. म्हणजे आता एकीकडे जॉब जात आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट काय, अपस्किलिंग. ठीक आहे, आता एक व्यक्ती जो आहे तर तो काहीतरी काम डेटा अनालिसिसचं वगैरे करत होता, त्याची जागा एआय ने घेतलेली आहे. सो तो व्यक्ती काम करत असताना एआयचा वापर करून अधिक परिणामकारकपणे कसं काम करू शकतो याच्यासाठी जर का त्याला ट्रेनिंग दिलं गेलं तर त्याच्या रोजगारावरती पूर्णपणे गदा आणली जाणार नाही. म्हणजेच देशांचं जे रोजगार धोरण आहे तर त्याच्यामध्ये एआय आल्यानंतर जे संभाव्य रोजगारांवरती गदा येऊ शकते तर ते टॅकल करण्याची कॅपॅबिलिटी जी आहे तर ती पाहिजे किंवा त्याच्यासाठी उपाययोजना पाहिजे. जसं मी इथं सोअरचं एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. तर जाऊयात पॅक्स सिलिका मध्ये भारताचा समावेश अशा टायटलची. तो अमेरिकेच्या नेतृत्वाखालची पॅक्स सिलिका ही धोरणात्मक आघाडी आहे आणि त्याच्यामध्ये भारताचा समावेश झालेला आहे. सो बेसिकली या आघाडीतले सदस्य जे आहेत तर ते देशांमध्ये दुर्मिळ तसेच महत्वाची खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा यांची लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणे हा बेसिकली या गटाचा उद्देश त्या ठिकाणी आहे. इथं टार्गेट काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. राईट. रेअर अर्थ एलिमेंट्स जे आहेत तर याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये चायनाकडे आहे. त्यामुळे चायना बऱ्याच वेळा ह्याच्यात डॉमिनेट करताना दिसतो. कधी कधी चायनाची मोनोपॉली पण दिसते. कुठल्याही एका देशाची अशी मक्तेदारी राहणार नाही. की मोहना मला डायरेक्ट बोलायचं म्हटलं तर मी म्हणेन चायनाची मक्तेदारी ठेवायची नाही म्हणून अमेरिकेनं उचललेलं हे पाऊल आहे. तो दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यातली चीनची मक्तेदारी संपवण्याच्या हेतूने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह हे घेण्यात आलेला आहे आणि त्याचा भारताला पण फायदा त्या ठिकाणी होईल. रिसेंटली भारतामध्ये एआय इम्पॅक्ट समिट त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या एआय इम्पॅक्ट समिट मध्ये यावरती स्वाक्षरी करण्यात आली. तुम्हाला मी एक पीवायक्यू चा रेफरन्स देतो की याच्या आधी एआय इम्पॅक्ट समिट वरती पीवायक्यू विचारण्यात आलेला होता की एआय इम्पॅक्ट समिट ही पहिली होती जी पॅरिस मध्ये पार पडलेली होती फ्रान्समध्ये आणि या वर्षीचं यजमानपद जे आहे सेकंड एआय इम्पॅक्ट समिटचं तर ती भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्याचं यजमानपद हे भारताकडे त्या ठिकाणी आहे. राईट. सो या कराराच्या अनुषंगानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे त्या ठिकाणी उपस्थित होते. राईट. आता बघा पॅक्स सिलिका अमेरिकेच्या नेतृत्वाखालची भूराजकीय आणि आर्थिक उपक्रम आहे. डिसेंबर 2025 मध्ये याची सुरुवात करण्यात आली आणि फोकस कशावरती आहे बघा, सेमी कंडक्टर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करणे. थोडक्यात काय आहे, सेमी कंडक्टर असेल किंवा जागतिक पुरवठा साखळी असेल यामध्ये जो चायनाचा डॉमिनन्स आहे तर तो डॉमिनन्स कमी करणं आणि इथं आपल्याला एआय ग्लोबल लीडर बनायचे. बरोबर. दुसरी गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल की भारताची सेमिकॉन इंडिया समिट पण आहे आणि मागं मी बऱ्याच वेळा लेक्चर मध्ये सांगितलेलं की आपण चिप मॅन्युफॅक्चरिंग वरती पण बराच फोकस करतोय कारण आपलं ऑटोमोबाईल क्षेत्र पर्टिक्युलरली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हॅम्पर होताना दिसतंय. तर इंडियाचा फोकस सेमीकंडक्टरवर आहे, एआय वरती पण आहे. ही पॅक्स सिलिका नावाची आघाडी एआय आणि सेमीकंडक्टर मध्ये जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावरती आणि त्याच्यावरती चीन सारख्या एकाच देशाची मोनोपॉली कमी करण्यासाठी त्या ठिकाणी काम करते. सो लॅटिन भाषेमध्ये पॅक्स म्हणजे शांतता आणि सिलिका हे चिप उत्पादनात वापरलं जाणारे एक प्रमुख संयुग आहे. तो
सिलिकाच्या बाबतीमध्ये शांतता निर्माण व्हावी, म्हणजेच सिलिकावरून चढाओढ त्या ठिकाणी निर्माण होऊ नये किंवा त्याच्यात मोनोपॉली निर्माण होऊ नये आणि ती जागतिक पुरवठा साखळी जी आहे सेमीकंडक्टरची, तर त्याच्यामध्ये शांतता असावी, या दृष्टिकोनातून आघाडी जी आहे तर ती राहिलेली आहे. पुढे जाऊयात आपण. पुढची एक न्यूज आहे बघा. शांतमनू काश्मीरचे निवडणूक आयुक्त. राईट. आता केंद्रशासित प्रदेश आणि त्याचबरोबर काश्मीर, जम्मू आणि काश्मीर मधले इलेक्शन हे खूप जास्त त्या ठिकाणी चर्चेत होते. स्टेटहूडचा दर्जा देण्यावरून पण त्या ठिकाणी जम्मू काश्मीर कंटिन्युअस चर्चेत आहे. तर निवृत्त IAS अधिकारी शांतमनू यांची जम्मू काश्मीरचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर याच्यामुळं बेसिकली असं मानलं जातंय की J&K मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तर त्या निवडणुका ज्या प्रलंबित आहेत बऱ्याच दिवसापासून, तर त्या घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तो जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शांतमनू हे 1991च्या बॅचचे AGMUT केडरचे त्या ठिकाणी अधिकारी आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्तीय आयुक्त म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना जम्मू काश्मीरची जी सिच्युएशन आहे तर ती चांगली त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे. DR शर्मा हे यापूर्वी जम्मू काश्मीरचे निवडणूक आयुक्त होते. राईट. पण ते एप्रिल 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला होता, त्यामुळे निवृत्त झालेले होते. आणि त्याच्यानंतर शांतमनू यांची नियुक्ती आता 2026 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राईट. अधिक शांतता आणि लोकशाही मार्गाने वाटचाल करायची असेल तर आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही पद्धतीनं वाटचाल पुढे होणं गरजेचं आहे, किंवा तिथल्या लोकांचं रिप्रेझेंटेशन जे आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तिथे येणं गरजेचं आहे, सो दॅट तिथले व्हॉइसेस जे आहेत तर ते सरकारपर्यंत पोहोचू शकतात आणि तिथं देखील विकासाची कामं होऊ शकतात. त्याच्यामुळं जे काही थोडं फार दहशतवादाचं सावट तिथं आहे किंवा धार्मिक मूलतत्ववाद आहे, तर त्याला आळा घालता आपल्याला येऊ शकेल. आणि आपल्याला हेही लक्षात आलं की पहलगाम नंतर J&Kच्या मेजर जे लोक आहेत तर त्यांना पण डेव्हलपमेंटच पाहिजे, त्यांना पण रोजगार त्या ठिकाणी पाहिजे. राईट. सो त्या दृष्टिकोनातून ही महत्वाची आहे. त्यानंतर आता एक इंटरेस्टिंग न्यूज मी वाचली. राईट. आणि ती इन प्रोसेस आहे, तरी पण मला असं वाटलं की ही न्यूज आपल्या बालपणाशी पण संबंधित आहे. आणि दुसरी गोष्ट, असं काहीतरी इनोव्हेशन आपली बालभारती किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ करत आहे, तर ते आपल्याला माहित असलं पाहिजे. टायटल दिसते तुम्हाला की बालभारतीचं मुखपृष्ठ जे आहे तर ते बोलणार. आता बालभारतीचं मुखपृष्ठ म्हटल्यानंतर तुम्हाला ते बहीण भावाचं एक चित्र आठवते की जे अभ्यास वगैरे करतायत, तर ते चित्र जे आहे तर ते अलेक्साच्या धर्तीवरती AI मॉडेल साकारून आता ते बनवलं जाणार आहे. आणि त्यामुळे ते चित्र बोलकं करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच आपली बालभारती त्या ठिकाणी करते. राईट. सो इथं तुम्हाला सगळ्यांना अलेक्सा त्या ठिकाणी माहित असेल. अनेक जणांच्या घरामध्ये ती अलेक्सा त्या ठिकाणी आहे. आणि आपण एक अलेक्सा ऍज अन असिस्टंट म्हणून अलेक्सा प्ले सॉन्ग, अलेक्सा किती वाजलेत, अलेक्सा आत्ता आजच्या न्यूज काय आहेत, हे सगळं आपण अलेक्साशी चर्चा करू शकतो. तर त्याच पद्धतीनं अलेक्साच्या धर्तीवरती हे मॉडेल जे आहे तर ते त्या ठिकाणी बनवलं जाणार आहे. त्याचं नाव काय असेल, तर ते कशा पद्धतीनं असेल, याच्याविषयी तज्ज्ञांशी चर्चा बालभारतीची त्या ठिकाणी चालू आहे. राईट. एका बाजूला शिक्षण हे अपग्रेड होत आहे, आधुनिक होत आहे, तर आपले विद्यार्थी पण त्या आधुनिकतेकडे वळाले पाहिजेत. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक म्हणून शिक्षकांना असंही वाटलं नाही पाहिजे की तुमची जागा हे AI त्या ठिकाणी. तर हे न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये पण हे अपेक्षित आहे की शिक्षणामध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे का, तर 100% आलं पाहिजे. पण तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकते का, तर अजिबात त्या ठिकाणी नाही. फक्त ते असिस्ट करायला शिक्षकांना त्या ठिकाणी असू शकतं. त्याचा उल्लेख बालभारतीने इथं पण त्या ठिकाणी केलाय. बालभारती किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा जर विचार केला तर 1967 मध्ये त्याची स्थापना जी आहे तर ती झाली. बालभारतीचं मुख्यालय जे आहे तर ते पुणे या ठिकाणी आहे. राईट. तुम्ही कधी लॉ कॉलेज रोडला वगैरे गेलात तर सिम्बायोसिस कॉलेजच्या किंवा सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीच्या अपोजिटच तुम्हाला ते बालभारतीचं मुख्यालय दिसतं. नेक्स्ट, ख्यातनाम साहित्यिक शंकर यांचं निधन.
अशा टायटलची न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी. तो वेस्ट बेंगॉल मधले एक हे हिंदी लेखक आहेत. वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. शंकर यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं देखील गौरवण्यात त्या ठिकाणी आलेलं होतं. त्यांचं खरं नाव जे आहे तर ते मणिशंकर मुखर्जी हे त्या ठिकाणी होतं. पण ते लेखक म्हणून शंकर या टोपण नावानं त्या ठिकाणी ओळखले जात होते. राईट. तो सत्यजित रे हे जे दिग्दर्शक आहेत, राईट, तर त्यांच्यावरती देखील या शंकर यांच्या लेखन शैलीचा पगडा होता. त्यांच्या कादंबऱ्यामधून इन्स्पायर होऊन त्याच्यावरती त्यांनी काही मूवीज जे आहेत तर ते पण त्या ठिकाणी बनवलेले होते. बंगाली भाषेला नवा आयाम देणाऱ्या शहरांच्या बदलत्या स्वरूपाची दखल घेणारा लेखक म्हणून हे ओळखले जातात. म्हणजे शहर बदलतायत तर त्याचं सगळं चित्रण जे आहे, शहरी जीवनातील आकांक्षा, चिंता, गुंतागुंत, नैतिक दुविधा हे दर्शवणारं लेखन जे आहे तर ते त्यांनी केलं होतं. राईट. पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेण्यापूर्वी म्हणजे पूर्ण वेळ साहित्यिक म्हणून काम करण्यापूर्वी ते उच्च न्यायालयामध्ये बॅरिस्टर इंग्रज अखेरचे इंग्रज बॅरिस्टर नोएल बारवेल यांच्याकडे कारकून म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. बारवेल यांच्या निधनानंतर खरं तर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली आणि तिथून पुढे त्यांचा साहित्यिक प्रवास चालू झाला. कतो अजानारे किती अज्ञान हे लेखन जे आहे तर ते त्यांनी केलंय. चौरंगी मुळे ते घराघरामध्ये पोहोचले. सत्यजित रे यांनी त्याच नावाचा चित्रपट जो देखील याच्यावरती केलेला होता. त्यांच्या गाजलेल्या कलकत्ता त्रयी पैकी 2 चित्रपट सीमाबद्ध आणि जन अरण्य या हा त्यांच्या शंकर मुखर्जी यांच्या पुस्तकावरती आधारित हे 2 चित्रपट त्या ठिकाणी आहेत. सो असे हे बंगाली लेखक ज्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. राईट. सो 21 आणि 22 फेब्रुवारी या 2 दिवसाच्या ह्या काही त्या ठिकाणी होत्या, ज्या डिटेल स्वरूपात आपण डिस्कस केल्या. अशाच प्रकारे आपण भेटत राहूयात आणि कंटेंट वाईज अनालिसिस करंट अफेअरचं करूयात. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.